अरे थांबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. प्लीज. राम राम, जय भीम, अस्सलाम वालेकुम. मी तुम्हाला आवाज दिला आणि तुम्ही तिकडे जाण्याआधी थांबला. जरा बरं वाटलं. मी तुम्हाला जे काही सांगण्यासाठी आज इथे उभा आहे त्या सांगण्यात माझा एक काही स्वार्थ नाही. राजकारणातलं माझं जहाज आता बुडायला लागलंय. नेतेगिरी संपत आली आहे आणि अशा वेळी मला विदर्भ आठवला असंही नाही. मेलेली गाय बामणाले दान दिल्यावानी खंगलेले नेते, करून सरून भागली आणि देव पूजेले लागली ह्या टाईपात सारेच पद उपभोगून शाळा कॉलेजची मलाई खाऊन झाल्यावर पक्षात कोणीच विचारत नाही हे लक्षात आल्यावर विदर्भावरचा अन्याय आठवणाऱ्या नेत्यापायीच आपला विदर्भ अलग नाही झाला आज पावतर. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रवाले म्हणते की विदर्भाच्या लोकायले विदर्भ नाही पाहिजे. अरे गाबरीचे वो, विदर्भाच्या सामान्य लोकायले विचारून पहा. तुम्हाला एकच गोष्ट मनापासून सांगतो, मेंढरावानी कोण्या नेत्याच्या मागे फिरत असाल तर विदर्भ भेटणार नाही. विदर्भ पाहिजे असन तर सिंहावानी एकटेच निघा आणि डरकाळी फोडून विदर्भ मागा. आता तो टाइम आलाय. आता नाही मग कवाच नाही. तुम्हाला सगळेले निघा लागन रस्त्यानं आणि त्याला सांगा लागन की आम्हाला आमचा विदर्भ अलग पाहिजे. काऊन का तो आहे अलग. अरे आमच्या मायेच्या भाषा वर्राडी आणि झाडी बोली त्यानं त्याच्या कोकणी आणि मालवणी आमच्यावर लादल्या. पण आमची वराडी मात्र त्याला सिनेमा आणि नाटकासाठी चालत नाही. आमची जमीन पाहिजे त्यानं तिकडे धरणं बांधली आणि आमच्या नद्या पिऊन टाकल्या. विदर्भात जंगलच ठेवलं आणि सायाचे आम्हाला जंगली म्हणते. हीच आम्ही पैदा करतो, उजेड थे पाडते. आमचं खनिज, आमचं वन आणि तरी बी आमच्या नशिबी भनभन. अलग व्हायचं म्हटलं तर बेटे हुतात्म्याच्या बलिदानाची आण घालते आणि आमचे 10,000 कास्तकार आत्महत्या करून मेले तर त्याचा काही हिशोबच नाही. त्याचे मेले तर स्वातंत्र्य सैनिक झाले आणि आमचे मेले तर दारू पिऊन मेले. माल आमचा, मॉल त्याचे, मत आमची, लाल दिवा त्याचा. ते सारेच मालामाल, आमचे सारे पोट्टे रिकामचोट. आमच्या 7 बाऱ्यावर साली दरिंदरीच लिहून ठेवली आहे ना. त्याची भाषा मराठी आणि वागते इंग्रजावानी. आमच्यासाठी आलेल्या योजना कुठं गेल्या. 3 पिढ्या झाल्या आमच्या 7 बाऱ्यावर बॅकलॉगच्या आकडेचा. आणि याची श्रीमंती मॅडम होऊन परदेशी बँकेत. शुगर पे गेले, विकासाचा डायबिटीज झाला आणि आमच्या कापसाचा धागा यानं मधातूनच तोडून टाकला. ऊसापेक्षा कापसाचं अर्थकारण चौपट असताना यानं शुगर लॉबी तयार केली आणि आमच्या कापसाचं कफन करून टाकलं. 105 हुतात्म्याचं गोड जेवण जेवून राहिले अजूनही आहे. आणि 113 गोवारी एका स्वल्प विरामासाठी चेंबून मेले तर हे बेटे टकारे देत नाही. अरे आमची म्हैस बी नाही जनत तर यायचं हाल्या जमते. जमणार आता नाही जमणार. आता आम्ही सर्वसामान्य माणूस रस्त्यावर येणार. असे सुस्त पडून याच्या दाठ्यात मरण्यापेक्षा लढता लढता आमच्या पुढच्या पिढीला हक्काचं विदर्भ देऊन मरू. जय विदर्भाचा नारा एवढा दमदार द्या की याच्या 12 मते हल्ल्या पाहिजे. त्याचा 4.5 जिल्ह्याचा महाराष्ट्र आहे. विदर्भ नुसतं वापरून घेण्यासाठी आहे. म्हणून म्हणा जय विदर्भ, जय विदर्भ.